चुनाव प्रचार खत्म होने के बाद देर रात पुलिस नाकाबंदी के दौरान देवगढ़ बीजेपी तालुका अध्यक्ष महेश नारकर की कार में भारी मात्रा में कैश मिलने से बड़ा हंगामा हो गया। जब मालवन पुलिस गाड़ी को आगे की जांच के लिए मालवन पुलिस स्टेशन लाई तो पता चला कि मालवन से भारतीय जनता पार्टी के जिला उपाध्यक्ष बाबा परब अब अंजिके पड्डे बिना नंबर प्लेट वाली कार में पुलिस स्टेशन आए थे और मामले में दखल दे रहे थे। एमएलए नीलेश राणे को जैसे ही पता चला कि पुलिस स्टेशन का माहौल तनावपूर्ण हो गया है, वह मालवन पुलिस स्टेशन में घुस गए। एमएलए नीलेश राणे ने आक्रामक रुख अपनाते हुए कहा कि जब तक केस दर्ज नहीं हो जाता वह पुलिस स्टेशन से पीछे नहीं हटेंगे। कॉलर पकडली नाही, जे सोडवायला आले त्यांची कॉलर पकडली नाही किंवा त्यांनाही गालबोट लावला नाही आणि जे पकडले गेले त्यांनाही आम्ही हात लावलेला नाही। पण हे जे मी म्हणत होतो ह्यांना मस्ती बघा किती आहे। 10 वाजता प्रचार बंद झालेला आहे, आता ही गाडी जवळपास 12 वाजता पकडली आहे। ह्यांचे रोज पैसे वाटायचे कार्यक्रम हे जे होते हे 1.5 लाख मी त्या दिवशीपासून सांगतोय, हे अगोदर किती वाटून आले होते ह्याचा अजूनपर्यंत हिशोब मिळणार नाही किंवा मिळालेला नाही। आणि जे राहिलेले 1.5 लाख रुपये आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये असे आले की आता आम्ही सुटणारच आहोत, आमच्यावर कसलीच कारवाई होणार नाही। हे जे काही प्रकार चालू आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत हे काय मला वेगळं सांगायची काही गरज नाही। पण हे जर आज मी ह्या लोकांना मी पोलिसांना पण सांगितलंय आम्ही हलणार नाही, आम्हाला बघायचं आहे तुम्ही कसली केस आणि कुठल्या कलमांची केस लावता यांच्यावर। आणि तो जो गाडीवाला आहे ज्याच्या गाडीचा नंबर देखील नाहीये, जो अशीच कोरी गाडी घेऊन आलाय, आता ती स्मगलिंगची गाडी आहे किंवा कुठून बाहेरून आणलेली आहे, त्याच्यामध्ये कुठले धंदे होतात, ड्रग्सचे होतात किंवा दारूचे होतात आम्हाला माहित नाही। गाडीला नंबर नाही, गाडीची ओळख नाही, आम्ही कसं समजायचं उद्या या गाडीला नंबर आला की ही तीच गाडी आहे। ही चोरीला वापरू जाऊ शकते, ड्रग्ससाठी वापरू जाऊ शकते, दारू डुप्लिकेट आणण्यासाठी वापरू जाऊ शकते। ही गाडी मी सांगितल्यानंतर जप्त झाली आहे, त्याच्या अगोदर ही जप्त झाली नव्हती। ती गाडी तिकडे पोलीस स्टेशनच्या बाजूला उभी होती, कोणी त्याच्यावर लक्ष दिलं नाही। जेव्हा आमचं लक्ष गेलं की गाडीवर नंबर प्लेट नाही तेव्हा पोलिसांनी आतमध्ये येऊन इकडे ही गाडी लावली। हे सगळे पत्रकार 2-3 इकडेच होते। मी जर एक जरी ह्याच्यातलं खोटं बोलत असेल तर हेही पत्रकार इकडे विटनेस आहेत, पुरावा म्हणून। ते कदाचित बोलतील किंवा बोलणार नाही मला माहित नाही, पण मी यायच्या अगोदर पत्रकार पण इकडे होते। म्हणजे त्या दिवशी सारखं आमच्यावर आरोप नको की आम्ही मुद्दामून ही गाडी पकडून दिली आहे। माझ्या अगोदर ही गाडी इकडे आलेली आहे, पोलिसांनी पकडलेली आहे, पण कारवाई केली नाही। कारवाई करायची इच्छा नव्हती। हा जो माणूस त्यांना सोडवायला आला उलटा पोलिसांना काय विचारतोय की तुम्ही काय म्हणून पकडली ही गाडी, त्यांना सोडा, पैसे काय ते बाजूला करा आणि ह्यांना जाऊ द्या। हा कायदा चाललाय आपल्या महाराष्ट्रामध्ये, खास करून मालवणमध्ये। मी काय यांना सोडवायला बसलेलो नाही, मी यांना सोडणार नाही। हे निवडणूक मानत नाही, हे कुठलेही नियम कायदे मानत नाही। 10 वाजता प्रचार संपलाय, 12 वाजता पैशाची गाडी मिळालेली आहे, त्यांना सोडवायला नंबर प्लेट शिवाय गाड्या आल्या, इथे लोक आलेली आहेत, ते सगळे भारतीय जनता पक्षाचे आहेत। एक इकडचा जो काय पकडला गेला ना, प्रत्येक माणूस इथे भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे। उघड पैसे वाटतायत, प्रचार संपलाय, उद्या मतदान आहे, तरी हे सगळे प्रकार चालू आहे, हे कळावे। आणि पोलिसांना पण मी सांगितलंय मी सकाळपर्यंत काय मी इकडे बसून राहणार, जोपर्यंत मला काय तुम्ही कारवाई करताय हे जोपर्यंत मला तुम्ही सांगत नाही किंवा मला दिसत नाही, आमचा एकही सैनिक इथून हटणार नाही, हे मी पोलिसांना सांगितलंय। परत थोड्या वेळाने पोलीस काय कारवाई केली किंवा पोलिसांनी काय कारवाई केली किंवा काय करतायत हे थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो। नमस्कार, मी निलेश राणे बोलतोय। आज आत्ता रात्रीचे 1:19 झालेली आहेत। मी मालवण पोलीस स्टेशनला आहे। इतक्या रात्री इकडे येण्याचं कारण म्हणजे आतमध्ये 2 आरोपी आहेत देवगडमधून, त्यांच्या गाडीमध्ये आता दीड काहीतरी लाख पकडला गेलाय। 1.5 लाख बरोबर ना रे? 1.5 लाख पकडला गेलाय। हे वाटून शिल्लक राहिलेले पैसे आहेत किंवा हे नेमके पैसे कसले आहेत हे अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही। जेव्हा नाकाबंदीमध्ये हे पकडले गेले, भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी, त्याचं नाव बाबा परब, तो त्यांना सोडवण्यासाठी इकडे आला। पोलीस मांडवलीला तयार सुद्धा झाले,
आणि अजूनपर्यंत त्यांच्यावर कसली तक्रार नाही. आता मी आल्यानंतर कदाचित ते तक्रार घेतील असं दिसतंय. भयानक भाग म्हणजे माझ्याबरोबर या तुम्हाला दाखवतो, जो वाचवायला आला होता तो नेमका कोण होता आणि त्या कुठल्या गाडीतून आला होता. आता या गाडीवर कॅमेरा फिरवा. या गाडीला नंबर प्लेट नाही, ना मागची नंबर प्लेट ना पुढची नंबर प्लेट. जा पुढे घ्या तुम्ही, माझी विनंती आहे. या गाडीला चारी बाजूनी कव्हर करा. तुम्ही जर बघितलं असेल, जो आरोपींना सोडवायला आला होता तो ह्या गाडीतून आला. या गाडीला ना पुढे नंबर प्लेट आहे ना मागे नंबर प्लेट आहे. आणि ही गाडी पोलीस स्टेशनमध्ये आली मी यायच्या अगोदर, आणि जेव्हा त्याला माझी गाडी दिसली तेव्हा हा मागच्या त्या रस्त्याने हा गाडीवाला सटकायचा प्रयत्न करत होता. जेव्हा त्याला कळलं की मी आलोय, हा जे पैसे वाटत होते त्यांनी एनव्हलप पण त्यांच्याकडे आहे, त्यांच्या गाडीमध्ये एनव्हलप मिळालेत, ज्या एनव्हलपमध्ये टाकून ते पैसे देणार होते. आणि हा माणूस त्यांना वाचवायला आला. तुम्हाला आता ज्या गाडीमध्ये पैसे मिळाले ती गाडी दाखवतो. आता हा गाडीचा नंबर. तुम्ही काय म्हणून चोरीची केस टाकली माझ्यावर? त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे युपी मध्ये बलात्कार झाला, आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता, तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार? काय तपास? काय तपास केलं मला सांगा तुम्ही. आता साहेब आता हे लांबपर्यंत चालणार. काय तपास केला मला सांगा. चला, तुमचा तपास काय आहे मला सांगा. नाही अजून त्यांची माहिती काय? आम्ही बघतोय. काय 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 तपास अजून काही नाही झालेलंच नाही अजून ते. अच्छा, तपास झाला नाही म्हणजे कधी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस झाली. टाळ्या वाजवा रे सगळे. व्हेरी गुड. म्हणजे तपास झालेला नाही हे तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकली. तक्रार झाल्यानंतर आपण तपास करतो ना. काय म्हणताय तुम्ही? तक्रार झाल्यानंतर तपास करता पण एफ आय आर माझ्यावर अगोदर झाली. गुन्हे दाखल माझ्यावर अगोदर करता. माझं जगताप साहेब आपल्याला एवढंच म्हणणं आहे, मी रिस्पेक्ट ठेवून बोलतो आपल्याशी. आपण कृपया करून मला कारवाई काय आपण करताय, हे साले हरामी हे कधी सुधारणार नाहीत. हे कधी सुद्धा ही कीड आहे. ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही, मला कसं माझ्यावर 4 कलम टाकता तुम्ही. मी 50 मिनिटं नव्हतो त्या घरात. आता तुम्ही काय करणार आहेत ह्यांच्यावर मला सांगा. फ्लाइंग स्क्वॉडने जप्त केली. फ्लाइंग स्क्वॉडनी ती अमाऊंट पण जप्त केली होती. त्याचं काय झालं ते आपण आम्ही रिप्लाय देतो. अच्छा, ते तुम्ही नाही देऊ शकत. मग त्याच्यासाठी मी थांबणार. त्या आरो आणि मग बोलून घ्या तुम्ही. साहेब आरोकडे तुम्ही डायव्हर्ट करू नका, त्यांच्याकडे काय अधिकार नाही. तुम्ही एफ आय आर माझ्यावर केलेली आहे, ह्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात. काय करणार आहात हे मला तुम्ही सांगा. माझ्यावर निवडणूक आयोगाने तक्रार नाही केली आहे, तुम्ही माझ्यावर एफ आय आर केली आहे. तुम्ही म्हणजे पोलीस डिपार्टमेंट साहेब, तुम्ही म्हणजे वैयक्तिक. मी तुमच्याकडे म्हणतोय म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही डिपार्टमेंटनी माझ्यावर केली. बस तुम्ही नाही, डिपार्टमेंटनी केली. समोरच्याने तक्रार दिली म्हणून आम्ही दाखल. मग आमची तक्रार घ्याल, आमची तक्रार घ्याल. आता जे आहे ते फाईन मला सांगा काय ते. नाहीतर पोलिसांवर पण तुम्हाला तक्रार घ्यावी लागेल. आमच्याकडे तर हे आहे, व्हिज्युअल एव्हिडन्स आहे की काय 2 आरोपी बोलतात आपसात आणि कसे पोलीस त्याला हसत रिप्लाय देत आहेत. पण मी त्याच्यावर जाणार नाही साहेब. मी